गौराई गणपती विशेष गौराईसाठी आपण फराळाचे खूप सारे पदार्थ बनवतो, पण हा पारंपरिक चंपाकळी म्हणजे चाफ्याच्या नाजूक कड्या बनवणार आहेत। बनवायला सोप्या तर आहेच, म्हणजे अगदी अर्ध्या तासामध्ये तुम्ही सहज या चाफ्याच्या कड्या बनवू शकतात। ही चंपाकळी इतकी खुसखुशीत होते ना, यामध्ये जरा सुद्धा मैद्याचा वापर केलेला नाही आहे। घरामध्येच आपलं जे गव्हाचं पीठ असतं त्यापासूनच अशा नाजूक आणि खुसखुशीत चंपाकळी तयार कशा करायच्या ते पाहूयात। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। तर सगळ्यात आधी इथं मी 1 वाटी असं गच्च दाबून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपण जे पोळींसाठी पीठ वापरतो तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यासोबतच यात मी अर्धी वाटी इतका रवा टाकून घेते आहे। आता रवा मस्त कुरकुरीत बनवण्यासाठी आपण इथं रव्याचा वापर केलेला आहे। यात मी अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेते आणि पाव चमचा इतकी हळद टाकून घेते। हळद टाकणं अगदी ऑप्शनल आहे, पण कढींना छान पिवळा रंग येण्यासाठी इथं मी हळदीचा वापर केलेला आहे। आता हे पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात आपण मोहन घालणार आहोत। तर इथं मी 1.5 चमचा इतकं तूप घेतलेलं आहे। तर 1.5 वाटी पिठासाठी 1.5 चमचा तूप हे परफेक्ट माप आहे। आता हे तूप आपण गरम करून घेऊया। याऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालेल। आता हे तूप आपण पिठामध्ये आधी मिक्स करून घेऊया। या पिठाला व्यवस्थित मोहन लागेल अशा प्रकारे आता मी हाताने हे चोळून घेते। ही मूठ वळायला हवी, म्हणजे अगदी परफेक्ट असं हे मोहन लागलेलं आहे असं समजावं। त्याचबरोबर आता थोडं थोडं पाणी टाकत ही कणिक सॉफ्ट भिजून घेते। तोपर्यंत अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे नवीन येणाऱ्या अशा रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। इकडे बघा, आपली छान अशी सॉफ्ट कणिक भिजून तयार झालेली आहे। तर हिला रेस्ट करायला साईडला ठेवते। तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊया। तर एका कढईमध्ये अर्धी वाटी साखर आणि पाव वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता इथं मी साखर विरघळून घेते। साखर विरघळल्यानंतर आपल्याला 1 तारी पाक बनवायचा आहे। तर इथं बोटावर थोडासा पाक घेतल्यानंतर बघू शकतात 1 तारी पाक हा झालेला आहे। तर यात मी आता पाव चमचा इतकी वेलची पूड टाकून घेते आहे आणि यात 5 ते 7 ड्रॉप इतका लिंबाचा रस टाकून घेते आहे। म्हणजे गॅस बंद केल्यावर पाक गार झाल्यावर यात साखरेचे क्रिस्टल तयार होणार नाही, त्यासाठी इथं लिंबाचा रस वापरलेला आहे। गॅस बंद करते आणि रूम टेम्परेचरवर गार होण्यासाठी साईडला ठेवते। इकडे आपली कणिक ही छान मुरलेली आहे, पण अगदी स्मूथ पाहिजे असते आपल्याला ह्या चंपाकळी बनवण्यासाठी कणिक। तर इथं एक ट्रिक आहे, मिक्सर जारमध्ये आपल्याला कणकेचे असे तुकडे करून टाकायचे आहेत। इथं तुमचं एक काम कमी होतं आहे, जास्त वेळ आपल्याला कणिक मळावी लागणार नाही त्यासाठी। तर काही मिनिटातच मस्त कणिक इथं मिक्सरमधून फिरून तयार झालेली आहे। अगदी सॉफ्ट दिसते आहे आणि फ्लफीसुद्धा झालेली आहे। तर उरलेलं पीठही मी पटकन बनवून घेते। तर मिक्सरमधून काढलेलं पीठ आपल्याला पुन्हा भांड्यात काढून घ्यायचं आहे। आता हे सर्व पीठ आपण 2 मिनिटं मिक्स करून घेऊया। बघू शकता आधीच्या पिठापेक्षा हे पीठ छान सॉफ्ट झालेलं आहे, अगदी मस्त दिसतं आहे। तर यातला मी आता एक छोटा उंडा हा काढून घेते आणि लाटण्यासाठी घेते। आता पोळपाटवर पीठ किंवा तेल लावायची अजिबात गरज नाही आहे। जर तुमचं कणिक पोळपाटला चिटकत असेल तर फक्त पिठाचाच वापर करा, तेल अजिबात वापरायचं नाही आहे। आणि जितकी बारीक लाटता येईल तितकी ही बारीक लाटायची आहे। याचबरोबर मी अजून गणपती विशेषच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा। इथं मस्त ही बारीक अशी पोळी लाटून तयार झाल्यानंतर इथं मी ग्लासने या गोल साईजमध्ये कापून घेते आहे। ग्लासने या अशा प्रकारे गोल कापल्यामुळे एकसारख्या या चंपाकळ्या बनून तयार होतील। इथं ग्लासने कापून झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला मधोमध काप द्यायचे आहेत। साईडने आपल्याला 1 सेंटीमीटर इतकं अंतर ठेवायचं आहे। तर इथं
आता साईडचं उरलेलं पीठ काढून घेते। इथं साईडचं पीठ काढून झाल्यानंतर यांच्या आपण आता चंपाकड्या बनवायला सुरुवात करूया। तर अशा प्रकारे आपण याला राऊंड राऊंड फिरवायचं आहे आणि आजूबाजूने आपण जशी चॉकलेट पॅक करतो ना तशी ही पॅक करायचं आहे। तर बघू शकतात मस्त सुंदर अशा कड्या बनवून तयार होत आहेत। तर बाकीच्याही मी पटापट ह्या बनवून घेते। फक्त आजूबाजूची साईड थोडीशी बारीक करायची म्हणजे ती व्यवस्थित तळताना कडक होईल। तर पोळपाटवर अशा प्रकारे आपण या कड्या सहज बनवू शकतो। तर बाकीच्याही पटकन बनवून घेतलेल्या आहेत बघू शकतात। आता तळण्याला सुरुवात करूया। तर मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल कडकडीत गरम झालेलं आहे। आता या चंपाकड्या तेलामध्ये सोडण्याआधी गॅस फ्लेम अगदी लो ठेवायचा आहे आणि 4 ते 5च तेलामध्ये सोडायच्या, कारण की ह्या तेलामध्ये मस्त फुलतात आणि बघू शकतात अगदी मस्त अशा या फुललेल्या आहेत आणि काही मिनिटातच यांना छान सुंदर रंग आलेला आहे। लो फ्लेमवर तळल्यामुळे या अगदी कुरकुरीत खुसखुशीत बनून तयार होतात। तर बाकीच्याही पटकन मी तळून घेते। तेलात सोडताच बघू शकतात मस्त फुलतात ह्या चंपाकड्या। तर इथं मी बाकीचेही पटापट तळून घेते। तर इथं आपले हे सर्व चंपाकड्या तळून झालेल्या आहेत बघू शकतात अतिशय सुंदर दिसत आहेत। अगदी एक एक पाकळी ही मोकळी आहे। तर आता यांना आपण साखरेच्या पाकामध्ये साखरेचा पाक यांना कोट करून घेऊया। तर 2-3 कड्या मी साखरेच्या पाकात टाकून घेते आहे। इथं आपल्याला साखरेचा पाक हा थोडा हलकासा कोमट असायला हवा, म्हणजे चंपाकड्यांना हा पाक व्यवस्थित लागेल। तर काही सेकंदातच ह्या कड्या आपण पाकामधून लगेच काढायच्या आहेत। पाक जर गार असेल तर त्याला हलकासा गरम करा, म्हणजे चंपाकढींना पाक व्यवस्थित लागेल त्यासाठी। तर इथं मी सर्व पाकळे ह्या पाकातून अशा प्रकारे पटापट काढून घेते आणि एका जाळीवर काढून घेते, म्हणजे यात असलेला एक्स्ट्रा पाक हा निघून जाईल। तर इथं मी थोडासा हिरवा रंग हा पाकमध्ये टाकून घेतलेला होता कढींचं देठ बनवण्यासाठी। तर अतिशय सुंदर लूक येतो ह्या कढींना। तर असे पटापट आपण हे कढींना देठ बनवून घेऊया हिरव्या रंगाने। तर बघू शकतात मस्त दिसत आहेत ह्या चंपाकड्या, अतिशय सुंदर, अगदी कुरकुरीत आणि कलरही खूप सुंदर आलेला आहे। आवाज बघू शकतात मस्त कुरकुरीत आणि अजिबात तेलकट दिसत नाही आहेत। तर या गौराई गणपतीला तुम्ही सुद्धा ह्या सुंदर अशा नाजूक खुसखुशीत चंपाकड्या नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली आहे ही रेसिपी मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। भेटूया नवीन रेसिपी सोबत।